ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती, पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. ओका दुराचारी विषयी आसक्त, ओका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्मादिक त्यांची वंदिती, पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. अखंडित नामा त्यांची वास पायी, निशिदिनी ध्याय संत संग. ब्रह्मादिक त्यांची वंदिती, पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम, हरे पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताची दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. त्यांचे कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांचे कृपादाने कथेचा, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम, जगरणहित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोभीष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरिजीवगिराजं. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं, नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम्. अंजनी गर्भसंभूतं कुमारं ब्रह्मचारिणां, दृष्टिदोष विनाशाय हनुमन्तं स्मराम्यहम्. श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना. श्री पंढरीचा पतित पावना, श्री पंढरीचा पतित पावना. श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना. श्री पंढरीचा पतित पावना, श्री पंढरीचा पतित पावना. एक विज्ञापन पाया पास, एक विज्ञापन पाया पास, एक विज्ञापन पाया पाशी. एक विज्ञापन पाया पाशी. अनाथ जीवांचा तुका कैवारी, अनाथ जीवांचा तुका कैवारी. अनाथ जीवांचा तुका कैवारी, अनाथ जीवांचा तुका कैवारी. अनाथ जीवाचा तुका कैवारे, जीवाचा सेवा तुका कैवारे. अनाथ जीवाचा सेवा तुका कैवारे, जीवाचा सेवा तुका कैवारे.
ऐसी चराचरी ब्रिदावळी ब्रह्मामूर्ती संत जगी अवतरले उद्धरयाले दिनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती सेवेकरता निवडलेला भंग भगवान पांडुरंग परमात्म्याच्या पायाजवळ ज्यांनी संबंध आयुष्य खर्च केलं, भगवंताच्या सेवेमध्ये ज्यांनी काळ खर्च केला, माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीचा आनंद ज्यांना प्राप्त झाला ते महान भगवत भक्त नामदेव महाराजांचा संतपर प्रकरणातील भगवान परमात्म्याजवळ विनंती प्रतिपादित करणारा अभंग असून ज्यावेळेस ज्ञानोबरायाच्या संगतीमध्ये काळ खर्च केला, संत संघाचा आनंद प्राप्त झाला, त्यांचं महत्त्व समजलं, त्यावेळेस या संतांचा महिमा प्रतिपादित करायला सुरुवात केला. महाराज म्हणतात या संतांचं स्वरूप जे आहे हे साक्षात ब्रह्ममूर्ती आहेत. इह लोकामध्ये येण्याचं त्यांचं जे प्रयोजन आहे ते केवळ आणि केवळ या दीनजनाकरता जे या भवसागरामध्ये वाहून जाणार आहेत अशा अभागी जीवाला मोक्षापर्यंत नेण्याकरताच हे दयाळू महात्मे भूलोकामध्ये येतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, येण्याचं प्रयोजन उद्धाराया आले दीनजना. त्यांचा अधिकार सांगितला दुसऱ्या चरणामध्ये. काय संतांचा अधिकार आहे की ब्रह्मादिकासारखे सुद्धा त्यांच्या चरणावर लोटांगण घेतात. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. काय सामर्थ्य आहे, नाम घेता वदनी दोष जाती. या संतांनी अंगीकार केला, सामर्थ्य इतकं आहे त्या संतांचं. नामदेव महाराज म्हणतात त्यांनी जर अंगीकार केला, किती खालच्या पातळीचा एखादा सामान्य जीव असेल त्याचा देखील त्यांच्या कृपेनं उद्धार होतो. मग तो विषयी असो, आसक्त असो किंवा कुठल्याही स्तराचा असो. हो का दुराचारी विषयी आसक्त, हे संत कृपे त्वरित उद्धरती. महाराज म्हणतात हा त्यांचा अधिकार असल्या कारणानं, हे त्यांचं सामर्थ्य असल्या कारणानं हे माझ्या लक्षात आलं. हे देवा, म्हणून मी त्यांच्या संगतीची अपेक्षा करतो की बाबा मला जन्मोजन्मी त्यांचा संग मिळावा. अखंडित नामा त्यांची वास पाय, निशिदिनी ध्याय संत संग. देवा मला त्यांचा संग प्राप्त व्हावा, कारण त्यांचा अधिकार असा आहे का ब्रह्मादिकासारखे त्यांच्या चरणावर लोटांगण घेतात. हा झाला अभंगाचा भाव माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे. तुम्ही आम्ही ज्या निमित्ताने जमलो ते निमित्त सर्व वारकरी मंडळीला ज्ञात आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आशीर्वादाने टाळ वाजत आहे, नवे नवे या महाराष्ट्राला भजन हा मार्ग ज्या महात्म्यांच्या कृपा प्रसादामुळे प्राप्त झाला ते अधिष्ठान दैवत सद्गुरू श्री योगीराज गंगागिरीजी महाराज. आणि महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गेल्या 123 वर्षापासून हा पिढीजात चालत असलेला आपला हा परमार्थ ही परंपरा 123वी पुण्यतिथी आहेत महाराजांची. सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने, गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने व बेटाची भव्य दिव्य परंपरा चालवणारे गुरुवर्य महंत स्वामी धर्मनिष्ठ, धर्मधुरंदर. धर्मधुरंदर हा शब्द महाराजांना लागू होतो म्हणून बोलण्याचा योग आला. कारण धर्मनिष्ठ फक्त पेपरवरच आहे सगळं. कारण धर्मनिष्ठा ही मृत्यूला सामोरं जाण्यापर्यंत टिकवावी लागते. विठ्ठल विठ्ठल कदाचित थोडासा माझ्याकडून अल्पबुद्धीनं उंच घास घेतला जाऊ शकतो, परंतु रामचरित्र मानस जर आपण थोडासा उचकण्याचा प्रयत्न केला, वाचण्याचा प्रयत्न केला गुरुजी, लक्षात येईल 4 गोष्टीची परीक्षा ही आपत्तीच्या काळात होत असते, अनुकूल काळात नाही. 4 गोष्टी स्वामीजींनी इतकं सुंदर वर्णन केलं. स्वामीजी म्हणतात धीरज, धैर्य, धैर्याची किंमत, धर्माची किंमत, मित्राची किंमत आणि पत्नीची किंमत. या 4 गोष्टी ज्या वेळेस माणसाला आपत्ती येते ना त्यावेळेस हे आपले का परके की आपली निष्ठा किती हे कळतं. आता दोहा सांगतो ऐका. स्वामीजी लिहितात बाबा, धीरज धर्म मित्र ऋणारी, धीरज धर्म मित्र ऋणारी, धीरज धर्म मित्र ऋणारी, धीरज धर्म मित्र
मित्र ऋणारी धीरज धर्म मित्र ऋणारी हो धीरज धर्म मित्र ऋणारी धीरज धर्म मित्र ऋणारी आपत्काल पारखीय चारी आपत्काल पारखीय चारी आपत्काल परखिया जारे आपत्काल परखिया जारे आपत्काल पारखीय चारी आपत्काल पारखीय चारी आपत्काल परखिया जारे आपत्काल परखिया जारे मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी हरि बोल मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन मंगल हारी मंगल भवन मंगल हारी मंगल भवन मंगल भवन चार गोष्टीची परिभाषा चार गोष्टीची परीक्षा आपत्तीच्या काळात धीरज धर्म मित्र ऋणारी धीरज धर्म मित्र ऋणारी आपत्काल पारखीय चारी आपत्काल पारखीय चारी सुकाळ असल्यानंतर या गोष्टीची परीक्षा होत नाही. ज्या वेळेस विपत्ती येते त्यावेळेस धैर्याची किंमत एखादा मनुष्य धैर्यवान दिसत असेल पण परिस्थिती त्याच्यावर प्रसंग जर आला ना त्या प्रसंगाहून ठरल्या जातं हा धैर्यवान आहे की नाही धैर्यवान आहे. प्रसंग आपण सगळ्यांनी डोळ्यानं पाहिलाय. आपण तो विषय उचकणं कदाचित आपण लांब जाऊ शकतो जास्त. धैर्याची किंमत धर्माची किंमत मृत्यूला सुद्धा सामोरं जावं लागतं लक्षात ठेवा. त्याला धर्मनिष्ठ धर्म धुरंधर किंवा हिंदू हृदय सम्राट म्हणता येतं. महाराष्ट्रामध्ये नावाजलेले गाजलेले एकमेव आपलंच प्रतिष्ठान आहे असं नाही, परंतु सगळ्यांनी अनुभव घेतला की त्या काळामध्ये बऱ्याच जणांनी गुळ खाल्ला होता. विठ्ठल विठ्ठल धर्म मित्र आणि नारी. मित्राची किंमत प्रसंग आल्यानंतर पाठ फिरवणारे त्याला मित्र म्हणत नाही स्वामीजी. स्वामीजी म्हणतात शेवटपर्यंत त्याच्या संगतीमध्ये काळ खर्च करणारा जर असेल तर त्याला मित्र म्हणावं. कवी कलशांसारखं शेवटच्या श्वासापर्यंत. सगळ्या पेपरच्या बातम्या आपण वाचल्या. बरेच लोक माझ्या कानाजवळ येऊन बोलले होते त्यावेळेस. कधी कधी भाऊ असं समजा ते लोक जर आता बाबाच्या संगतीत जर पाहिलं ना मी तो हलून जातो. देऊ शपथ 5 वर्षातून आज नंबर लागला बोलू ना पण बिना प्रमाणाचं बोलणार नाही का. आता जर पाहिले ना राग येतो गुरुजी राग. काय चोपड्यापणा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि असं त्यांना सुद्धा वाटू नये की हे बाबाला कळत नाही म्हणून. विठाला विठ्ठल विठ्ठल. लक्षात घ्या माणसाला सरकवण्याकरता रस्ता असतो बरं का. काय असतो रस्ता असतो. परंतु स्वामीजी असे आहेत बाबा असे बाबांना रस्ता सरकवला. उभा आहे हा इथं रस्ता होता पहिले. कदाचित कल्पना करा आता इथं जी जुनी मंडळी आहे त्यांना ज्ञात आहे मी ज्या जागेवर उभा आहेत ना शास्त्रीजी इथं रस्ता होता. रस्ता बाबांना रस्ता पुढे नेऊन घातला. विठ्ठल विठ्ठल हा अधिकार आहे संतांचा. लक्षात
पहिल्या दिवशीपासूनच सगळ्यांनी अधिकार उपकार सांगितला बरं का. माझ्या तरी मते त्यांचा उपकार त्यालाच फळाला येतो ज्याची निष्ठा असेल त्याला. नाही कळत बरं, मागच्याला नाही कळलं पंक्तीला प्रसाद आहे. विठ्ठल चला हे विठ्ठल. मला हा जागृत महाराजांचा दृष्टांत सापडला झालेला आहे म्हणून बोलतो बरं का. मला स्वतः बाबांनी स्वप्नात सांगितलं. असं कधी कधी काय होतं, एखाद्या विषयाचं जर चिंतन जर जास्त घडलं ना त्याचं स्वप्न पडतं. स्वामीजी त्याचं काय पडतं, स्वप्न पडतं. आणि चर्चेमध्ये स्वप्नात असं प्रत्यक्ष मला बाबांशी बोलायची अजून हिंमत नाही. आता गोरख महाराज म्हणे चला आपण आता तिकडे वेळ आहे तोपर्यंत बाबाजवळ जाऊन फोटो काढून फेटा घेऊ. म्हणलं मायकून फेटाच बांधल्या जाणार नाही तर फोटो घ्यायचं बाजूला, हिंमत नाही होत. स्वप्नामध्ये बाबांनी दिलेलं उत्तर आहे. बाबा म्हणले तुम्हाला जे कळत ते मला कळत नाही का. मुंगीचे मनोगत होय, मुंगीच्या मनामध्ये काय चाललं हे महात्मा जाणू शकतो. लक्षात घ्या, स्वार्थी माणसाच्या मनात काय चाललं हे साधू जाणत नाही का. पण महात्म्याचं धैर्यच इतकं असतं समुद्राप्रमाणे. एक वेळ समुद्राचं गांभीर्य आपल्याला समजेल. लक्षात घ्या, समुद्राची खोली रुंदी आपल्याला समजेल, परंतु महात्म्याचं धैर्य आपल्याला समजू शकत नाही. महात्म्याचा जो धर्म आहेत ना, तो धर्म म्हणजे श्वास आहे. जसं श्वास थांबल्यानंतर या शरीराला कवडी मात्र किंमत नाही, तसं साधूचं जीवन असतं. म्हणून बाबांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा सद्गुरू विराज गंगागिरीजी महाराजांच्या 123व्या पुण्यतिथीचा सोहळा. आजची सेवा गुरुवारी बाबांच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहेत. उपस्थित सर्व भजनी मंडळी, महाराज मंडळी, गुणवान विद्यार्थी मंडळी, सर्वांना व्यासपीठावरून वंदन करतो. सर्व मृदंगाचार्य, चोपदार, तुळशीवाल्या, झेंडेकरी सगळेच महत्त्वाचे. इथं गंगागिरी महाराजांच्या सेवेकरता आलेले सगळे चारही तालुक्यातील त्या तिन्ही जिल्ह्यातील वारकरी उपस्थित आहेत. सकाळच्या पायी माझे दंड. इथं कोणाचं नाव घ्यायचं म्हणजे थोड्या वेळानं तू लगेच गाठ घेईल. कर भाऊ आपलं काय, त्यापेक्षा सर्वांना वंदन करावं. साऊंडही अत्यंत गोड लागला, वाजवणारे चांगले, गाणारे चांगले, सगळं चांगले. आता फक्त माझाच BP वाढा नाही. अभंग नामदेव महाराजांचा आहे. ज्या नामदेव महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये जर आपण थोडंसं लक्ष घातलं तर नामदेव महाराजांचा स्वभाव असा होता की भगवान श्री पांडुरंग परमात्म्याला सोडून इतरांना न मानणं हा त्यांच्या स्वभावातला एक महत्त्वाचा भाग आहे. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, देवा मी ज्याचे हात कमरेवर नाही मी त्याच्या पाया सुद्धा पडणार नाही. जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये श्वास आहे देवा मी तोपर्यंत तुझी पंढरी सोडणार नाही. इथपर्यंत महाराजांची शब्द आहे. हेच नाही देवा, माझे जेवढेही जन्म होतील तेवढ्या जन्मामध्ये गुरुजी मी तुझ्या संगतीत राहील अशी देवाला विनंती करणार आहे नामदेव महाराज. पण तेच नामदेव महाराज ज्या वेळेस माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करतात, भ्रमण करतात, आणि ज्या वेळेस सतसंगाचा महिमा प्राप्त होतो, सतसंगाचं महिमान नामदेव महाराजांना प्राप्त झाल्यानंतर पूर्ण भूमिका बदलली. तिथून आल्यानंतर देवाशी संभाषण साधायला सुरुवात केली. अरे नामा, तू तर मला असं म्हणत होता की देवा मी तुम्हाला सोडून जाणार नाही, देवा मी असं करणार नाही, देवा मी तसं करणार नाही. जन्मोजन्मी तू पंढरीमध्ये वास्तव्य करण्याकरता तू अट्टहास करत होता ना, आता तू ज्ञानोबरायचं वर्णन का करायला लागला किंवा संतांची महती का वर्णन करायला लागला. महाराजांची भूमिका पूर्ण बदलून गेली, पूर्ण बदलली. देवा मला जरी तुला पंढरपुरात जन्म द्यायचा असेल ना तरी सुद्धा संग मात्र यांचा असावा तर तुझ्या पंढरीत येण्यात माझ्या. वासुदेवा पंढरी सदा हरिदासाचा. देवा मला त्यांच्या संगतीत काळ खर्च करायचा आहे, कारण या संतांच्या संगतीत गेल्यानंतर कायिक वाचिक मानसिक पापाची निवृत्ती होते, परमानंदाची प्राप्ती होते. कधी कधी संघ जर चुकला ना
शहाणा माणूस सुद्धा बिघडू शकतो, देव जरी त्याच्या संगतीत असला तरी. ज्ञानोबरांचं महत्व, संतांचं महत्व नामदेवरावांनी ज्या अर्थी वर्णन केलं ना, त्या अर्थी ज्ञानोबराच्या संगतीचा महिमा त्यांना प्राप्त झाला, त्याचं महत्व कळालं. तोपर्यंत नाही. नाथ महाराजांनी भागवतामध्ये माझ्या मते दुसऱ्या अध्यायामध्ये, एकनाथी भागवतामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये सत्संगाचा महिमा सांगितला. संत कसे आहे, ऐसे पवित्र कृपामूर्ती. संत कसे आहेत, पवित्र आहेत. किती पवित्र आहे, गंगेला सुद्धा या विश्वामध्ये जेवढ्या उद्धारण्याकरता जेवढ्या गोष्टी पूरक आहेत, या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे महात्म्याचा संघ सांगितला. विठ्ठल विठ्ठल ऐसे पवित्र आणि कृपा मूर्ती भाग्यो लाधले हे संगती, त्या सत्संगाची निज ख्याती सांगता श्रुती मौन वल्या. श्रुती सुद्धा शांत झाल्या, वेद सुद्धा शांत झाला. त्या सत्संगाचा महिमा असा आहे, लक्षात घ्या. ज्ञानोबराची संगत घडली, नामदेव महाराजांचं जीवन बदलून गेलं. व्यवहारातला बघा तुम्ही नियम आहे, जे आपत्य एक दिवस सुद्धा घर सोडून राहू शकत नाही ना, ते आपत्य ज्या काळामध्ये गुरुगृही जातात त्यावेळेस पुन्हा एक दिवस सुद्धा आपल्या घरात थांबत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या संगतीचा परिणाम सांगायचा. जर कदाचित आपण असं म्हणत असाल की श्रुतीला समजत नसेल ब्रह्माला, आता ब्रह्माला तर अवयवय नाही, निरवयच आहे, ते त्याला निधर्म म्हणून सांगितलं. त्याच्या पुढची उभी आहे ब्रह्म निधर्म ब्रह्म म्हणे. मग कदाचित अजिबात नाही. अहो लक्षात घ्या, ब्रह्माची सुद्धा ओळख सद्गुरूमुळे. ब्रह्म सर्वांचे प्रकाश, भाषा इतकी गोड आहे. ब्रह्म सर्वांचे प्रकाश, सद्गुरु तयाचाही प्रकाश. याच्या पुढची उभी नाथबाबांनी फार सुंदर सांगितलं. ब्रह्म सर्वांचे प्रकाशक, सद्गुरु तया साई प्रकाशक. अहम ब्रह्मास्मी या वाक्याचा उपदेश करणारा स्वतः ब्रह्म नाही आहे. आणि कदाचित जर देव जरी आला, महेंद्र काका देवाने येऊन स्वतः सांगितलं मी देव आहे, मला नाही वाटत मानन कोणी. कारण सध्याच्या घडीला लोक पहिला आयडी पाहतात. दीपक दादा काय पाहते, आयडी, आधार कार्ड दाखव, पॅन कार्ड दाखव, हा तुझे कसे होऊन नाही ते केवायसी तर राहिलो. तुम्ही पहा बरं, 1,500 बंद पडायच्या मागे आहे आता. विठ्ठल विठ्ठल तुम्ही लय मोठ्याच्या घरून आल्या. तुमचा भाऊ म्हणजे देवाच, आमचं गेलं मातीत. आमच्याकडे काहीच पाहिजे ना, आम्हाला कोणताच निधी येईना. वांदे झाले, काय सांगत हुकलं होता. ईश्वर जरी स्वतः असला, त्या ईश्वराची ओळख सुद्धा संत करतात. लक्षात घ्या. गुरु म्हणे देव. जर कदाचित आपण त्या देवाला श्रेष्ठ मानत असाल तर त्या देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहे. देवा त्या देवाची ही ओळख संत करून देणारे. आणि हे ज्ञानोबा नामदेव महाराजांना ही जे समजलं ना, ते ज्ञानोबराच्या संगतीत राहिल्यानंतर कळलं. कदाचित मूर्तीतला देव बोलेल ना बोलेल सांगता येत नाही. आणि तो बोलण्याकरता त्यानं आपल्यावर तो प्रसन्न पाहिजे. आणि प्रसन्न झाला कदाचित आपल्यालाही समजलं पाहिजे देवाची भाषा कळत नाही. साधी गोष्ट आहे, अंगात आल्याची कळत नाही तर
मग देवाची भाषा कळेल नाही कळू शकत. आता माया काय येत नाही बुवा. देव भाषा समजत नाही. देव भाषा समजत नाही. नामदेव महाराजांच्या संगतीत देव राहिला, देव बोलला, नामदेव महाराजांना समजली, आता तो त्यांचा अधिकार आहे नाही का. हां, पण नामदेव महाराजांच्या सोबत बऱ्याच क्रिया केल्या. मग ते केल्या म्हणजे बरेच लोक नामदेव महाराजांच्या हातानं दूध नाही प्याला का, तर काही एका जन्माची कृपा आहे का. नाही. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. 4 युगापासून देवाच्या संगतीत राहिलेले नामदेव महाराज आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. अनेक जन्मापासून तुकोबाराय म्हणतात आम्ही पुण्याईचा संचय करत राहिलो, तेव्हा देव बोलायला लागला आणि देवाची भाषा कळायला लागली. हा, ते काय बा ते सहज बोलला असं पण नाहीये. समजा सहज दूध प्याला असं नाही का बोलला की भर लागला असं ज्ञान प्या, त्याची सुद्धा प्रक्रिया आहे. हा, त्याची सुद्धा प्रक्रिया आहे. नामदेव महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं ते सांगताना. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोपाल लाला, गोविंद लाला, गोपाल लाला, गोविंद लाला, गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद 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 पांडुरंगाला विनंती करायला सुरुवात केली. देव एक नाही दोन नाही, एक नाही दोन नाही, मौनम सर्व अर्थ साधनम. देव शांत आहे. नामदेव महाराजांनी देवाला सांगायला सुरुवात केली, देवा हे जर्सी गायचं नाही, काला बछडा कपिला गाई. अरे तुला वाटत असेल कदाचित मी बिहारी ठेवले का, स्वतः मी जातो. हे दूध दुहावत नाम जाई, दूध दुहावत नाम जाई. देवा मी स्वतः धार काढण्याकरता गेलो.
माझी जी काळी कपिली गाय आहेत ना, त्या गाईचं दूध आहे, हा, एवढी विनंती केली तेव्हा मग थोडासा तो उगाळला. हा, आला तो दूध पिण्याकरता. हा. त्याची भाषा कळत नाही, संतांतच नाही. भाग्य लाधलो संगती, आपलं मुळात भाग्य आहे की आपल्याला या संतांचा संग घडला देवा. एखादं जर म्हणत असेल एवढं विशेष काही नाही, पण लक्षात घ्या त्या ब्रह्माच्याही पलीकडं ज्यांची ओळख आहे ते सद्गुरू आहे. उघडे परब्रह्म सद्गुरू, उघडे परब्रह्म सद्गुरुचे उघडे परब्रह्म सद्गुरुचे मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरुचे चरणाविते आरती शिष्याची उरविते आले विद्या उरविते आले विद्या. त्या परब्रह्माची ओळख करून देणारे ते आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. साक्षात ईश्वर म्हणजे गुरु आहेत. श्री गुरूंची कृपा महत्त्वाची आहे. ते दयाळू आहेत. त्या संतांचा महिमा नामदेव महाराजांना संग घडला आणि मग अधिकार समजायला लागला. आहा, ही किती मोठी आहे, ज्ञानोबा आहे, किती महान आहे. काल महाराजांनी थोडंसं वर्णन केलं ज्ञानोबारायचं. ज्ञानेश्वरीचं त्यांनी 1-2 ओव्या सांगितल्या. उपकारामधून संतांच्या महिमेचं वर्णन करायला सुरुवात केली संदीपान महाराजांनी. ज्ञानोबरायची विशेषता, ज्ञानोबरायचा अधिकार, ज्ञानोबरायची दया, ज्ञानोबरायचं संपूर्ण अंग जर पाहिलं ना, आणि संघ घडल्याशिवाय कळत नाही बरं का. बऱ्याच गोष्टी संगतीत राहिल्यानंतर कळतात. बऱ्याच गोष्टी ज्या वेळेस आपण त्यांच्या श्री गुरु असो किंवा व्यक्ती असो, स्वरूप स्वभाव हे तेव्हाच कळतं ज्यावेळेस आपण काळ खर्च करतो त्यांच्या संगतीत, तोपर्यंत नाही. बऱ्याच वेळेस तुम्ही असं पाहिलं कधी आईबाप कधी पोराला जेव म्हणून मारतील असं पाहिलं का तुम्ही कधी? तुम्ही तुमच्या पोराला कधी असं तू काय जेवलं नाही म्हणून कधी मारलं का? मी जाऊ घरी, पाहिलं का तुम्ही कधी? याच्यापैकी आता तुम्ही सगळे संन्यासीच आहे का? तुमचे पोरं हाता घालून काढलेच नाही. तुम्ही मारलं कधी? नामदेव झोपला थकला असा फार झाला कुठपर्यंत विचारणार, ए बंट्या जेवला का रे? तो 1 नाही 2 नाही, मग बंटीची आई. मी काय म्हणतो ते ती लँग्वेज ती तुमच्यासारखी. गुरुजी तुम्ही त्यांच्यात उभं राहायला नको, तुमचा पट्टा इकडे. कुठपर्यंत विचारणार जेवला का? तुम्ही असं कधी त्याला नाही जेवला म्हणून कधी एखादा टोला आणून उठ जेवण करू असं ऐक. आम्हाला स्वतःला आमचे अनुभव बरं का. हा, बाबांनी आम्हाला आम्ही जेवलो नाही म्हणून मारलं. का जेवलं नाही सांग, मला नाही कळलं. बाबांनी असं का केलं त्याचं कारण आहे. तू का जेवला नाही त्याचं कारण सांग, नाही तर जेवायला. इथपर्यंत संतांची हे दयेचं स्वरूप आहे. हे कधी कळतं माहिती आहे का? ज्या वेळेस तुम्ही त्यांच्या संगतीत काळ खर्च करता तेव्हाच. तुका म्हणे अंगे वावे ते आपण, तुका म्हणे अंगे वावे ते आपण, तुका म्हणे अंगे वावे ते आपण, तुका म्हणे अंगे वावे ते आपण. तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान
बहुदुधना जरी झाली म्हैस गाय बहुदुधना जरी झाली म्हैस गाय बहुदुधड जरिया झाली म्हैस गाय बहुदुधड करे झाली म्हैस गाय म्हणे अंगी व्हावे ते आपण तशा पद्धतीनं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे थोडासा, तेव्हा त्यांचं आणि आता थोडं अंतर राहिलं ना. घेतो 2 मिनिटं. मला तुमच्याच गाडीत यायचंय बाबा. हा मग ज्याच्या बसावे गाडीत त्याची चाल नसावी पाडीत, त्याची चाल पाडू नये, कारण पुन्हा अशी चाल पडू शकते. विठाला चला चला विठ्ठल उघडे परब्रह्म सद्गुरूची श्रीमूर्ती. सदशिष्याच्या मनामध्ये आलेली प्रत्येक भूमिका, कोणतीही कल्पना असो काही असो, त्या शिष्याची इच्छा पूर्ण करणं ह्या संतांचा हा अधिकार आहे. संत ती पूर्ण करतात, त्याच्या सगळ्या शंका दूर करतात, नवे नवे त्याला देव बनवण्यापर्यंत ते परिपूर्ण आहे. देवानं पाहिलं, नामदेव महाराजांच्या मुखातले उद्गार ऐकायला सुरुवात केली, स्तुती सुमनं निघायला लागली ना, त्यावेळेस नामदेव महाराजांनी ज्ञानोबरायांचं स्वरूप आठवलं. तो घडलेला संगतीचा काळ खर्च केला, तो काळ आठवला. नामदेव महाराजांचे डोळे भरून आले, देवा यांच्या संगती माझं जीवन असावं. माझं जीवन जर आता यापुढे तुम्हाला दिसेल ना, अशा संतांच्या संगतीत दे. का? कारण हे संत म्हणजे साक्षात कोण आहे आणि ते कशा करता येतात. अभंगाचं पहिले हे ब्रह्ममूर्ती संत वा वा जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले हो ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरयाले दिन जना 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 ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवन ब्रह्मादिक त्यांचे त्यांचे वंदिती पायवन ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरयाले दिन जना उद्धरयाले दिन ब्रह्मादिक संत जगी अवतरले उदरयाले दिन जना उदरयाले दिन जना
त्यांचं येण्याचं प्रयोजन सांगितलं, त्यांचं स्वरूप सांगितलं. कसे आहे ते? ज्ञानोबा म्हणजे साक्षात ब्रह्ममूर्ती आहे. लक्षात घ्या, या भूलोकामध्ये 3 वर्ग पडतात. तुमच्या आमच्यासारखे सामान्य जे जीव आहेत ना, ते कर्ममूर्ती आहे. आपल्याला यावंच लागत, राहावंच लागत आणि जावंच लागत. आपल्या 3 गोष्टी फिट आहे. दीपक दादा, नाही वाटलं चुकत नाही, यावंच लागत. ईश्वर पंचमहाभूताने विणलेल्या शरीराचा स्वीकार जर केला ना, त्याला सुद्धा कर्माच्या आश्रयानं भूलोकामध्ये, हा ठीक आहे, त्याचे कर्म दिव्य असतील, तो भाग सोडून द्या. दुपारीच माझा विषय झाला शास्त्री काकासोबत. आम्हाला दिवसभर काय काम, तेवढंच संघ घडला आमचा, माझा संवाद. हा ऐका, रामजीचा विषय निघाला होता. रामायणामधला विषय निघाला. मग ते म्हणले बा देवाला वनवास चुकला नाही. अरे म्हणलं देवाला बारसं गाजवता आलं नाही. राम राजा आहे, लवकुश वनात आहे. स्वामीजींनी 5 कारणं सांगितले भगवंताच्या अवताराचे. पंचमहाभूतानं विणलेलं शरीर या भूलोकामध्ये अवतरित होत असताना दिव्य शरीर देवानं सोडलेलं आहे. ठीक आहे, भगवंताचे कर्म दिव्य आहे, इथपर्यंत बरोबर आहे. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करतो. बघा, 5 कारणं सांगितली, त्याच्यामध्ये 3 कारणं देवाला कर्म म्हणून सांगितले. जयवर विजय किती पाप, सनत कुमार दिये उनी श्राप, प्रभु परश्राप सती वृंदाता, नारद श्राप दिये भगवान, ब्राह्मण श्रापित भानु प्रताप, मनुष्य रूपा का तपजा, ये 5 कारणों से नारायण आए जग में वसुधाधार. जय रघुनंदन जय सिया राम, 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 जय रघुनंदन जय सिया राम. जय वर विजय के थे पाप, हे सनत कुमार दिए उन्हें श्राप, प्रभु पर शाप सती वृंदाता, नारद शाप दिए भगवान. जय रघुनंदन जय सिया राम, 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 जय सिया. कारणों से नारायण, ये 5 कारणों से नारायण आए जग में वसुधा धाम. जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम. 5 कारण सांगितले, त्याच्यातले भाऊ 3 कारण पंचमहाभूताने शरीर स्वीकारलं म्हणून भगवंताला त्याचे कर्म दिव्य सांगितले, त्याचा जन्म दिव्य सांगितला. त्या कर्माचा लेश नाही इथपर्यंत बरोबर आहेत, पण विश्वाला दाखवण्याकरता, जसं सिनेमामध्ये गाडी उलटी होत नाही, डोंगरावरून उडी टाकल्या जाते, टाकत नाही. एका बुकीमध्ये जर पुढची कुठं निघून जाते. हे सगळं घडताना दिसतं, पण ते सगळं काय, पूर्व काळाला सिनेमा पाहता असताना बरेच लोक पुढं बसणाऱ्याचं पारा नड दाबायचे. तो काळ बदलला, मोबाईल आल्यापासून कोणीच कोणात राहिलं नाही. जाय वर ये, खाली जाय वर ये. काय नाही, एवढंच विचारित आहे बा, जेवले का, काय कालवण केलं.
मग बरेच शब्द असे बोलले तरच मजा आहे. महाराजांचे अभंग आहे सहज विनोदी. उगा आपला काहीतरी धरून आणायचा आणि तो पिळू पिळू हाणायचा. रसैनिक आनंद स्वतः आहे पाडाना. देवाची बरोबर आहे, पण सांगितलं तो कर्ममूर्ती, कारण तो मानवीय देहाला आला म्हणून तर 14 वर्ष वनवास ही प्रक्रिया सगळी करावी लागली देवाला. विनोद सोडा, कल्पना करा, रामजी कोण आहे? राजा आहे. अयोध्यासारखी नगरी आहे, शेरयू सारखी नदी आहे, सुमंतासारखा मंत्री आहे, कौशल्यासारखी माता आहेत, आणि जानकीसारखी पत्नी, जानकासारखा सासरा, लक्ष्मणासारखा भाऊ आहे. पण कल्पना करा, स्वतःच्या मुलाची 5वी सुद्धा गाजवता आली नाही. 14 वर्ष वनवास भटकावा लागला. 14 वर्ष व्हिडिओ कॉल सुद्धा नाही. कर्म आहे. प्रमाण सांगतो ऐका. कर्म वियोगे दशरथ मेला, कर्मे वियोगे दशरथ में, हे कर्मे श्री राम वनवासा गेला, श्री राम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, योग घडला सीता देवे, कर्मे रावण क्षय पावला, योग घडला सीता देवी, सीता देवी. या शरीराचा स्वभाव आहे कर्ममूर्ती. राहायचं जोपर्यंत कर्म शिल्लक आहे. आता याचं उत्तर ज्ञानोबरांनी फार सुंदर दिलं. हगा कर्मी जे उरावे, हा सुखदुःखी भोगावया यावे. हा भोगायचं संपलं, निमित्त मात्र भवस व्यसाचे. प्रयत्न करून पहा, मरायला जाऊन पहा, म्हणजे इथं नका. जोपर्यंत कर्म शिल्लक आहे तोपर्यंत मृत्यू आपल्याला कवटाळत नाही. कर्म संपलं ना, फरचीवरचा पाय सरकणं सुद्धा तुम्हाला स्मशानापर्यंत नेऊन घातल्याशिवाय राहत नाही. कर्ममूर्ती जे निर्गुण ब्रह्म आहे त्याला सांगितलं धर्ममूर्ती. धर्माची तू मूर्ती, मूर्ती धर्माची तू, धर्माचे तो मूर्ती, धर्माचे तो मूर्ती, हे पाप पुण्या तुझे हाते, पाप पुण्या तुझे हाते, माझा सोडवे दातारा, माझा सोडवे दातारा, पाप पुण्या तुझे हाते, पाप पुण्या तुझे हाते, माझा सोडवे दातारा, कर्मा सोडवे दुसरा, दुसरे पाप पुण्य तुझे सोडावी दातारा, कर्मा पासोनी माझे तो मुरात, पाप पुण्य तुझे हाते, माझा सोडावी दातारा, कर्मा पासोन दुसरा, दुसरा, दुसरा. आम्हाला फक्त धारता येईल एवढं करा. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तारा. ईश्वर धर्ममूर्ती, ते ब्रह्म म्हणजे धर्ममूर्ती. हा त्याचं येणं धर्म स्थापने करता, राहणं धर्म स्थापने करता, जाणं सुद्धा धर्मा करतात. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. त्याचं येणं धर्मा करता, ते ब्रह्म अवताराला येतं धर्मा करता. आणि तिसरा वर्ग जो सांगितला माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे तो आहेत संत वर्ग, म्हणजे ब्रह्ममूर्ती. येणं स्वइच्छेनं, राहणं स्वइच्छेनं, जाणं सुद्धा.
तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूप सदा अलंकृत साधु संन्यास योगम मुखेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूप मिठोब्बार कुमाई जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार 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 वेळ कमी राहिला त्याच्यामुळं थोडंसं का आता आपल्याला फास्ट झालं. ये हार भी बहुत अजीब चीज है. इसका नाम हार है लेकिन गले में जिसके आए वो जीत जाता है. ही ब्रह्ममूर्ती असणारी जी फळी आहेत जो वर्ग आहे त्यांना संत असं म्हणतात. येणं स्वतंत्र राहणं स्वतंत्र आणि जाणं सुद्धा स्वतंत्र. दादा मला सांगायचं ना मला माहिती आहे कोणता फोटो कधी काम येईल. नाही देहाचा भरमाचा सध्या कोणताच माल गॅरंटीचा राहिला नाही. शैल तो शांतक नाही ते शांत. कधी फुलं येतील तर कधी हात जोडून जातील. कोण दिवस येईल काही ब्रह्ममूर्ती आणि यांचं जे येणं आहेत ना ते स्वतंत्र आहेत. फक्त त्यांचं प्रयोजन मात्र भिन्न आहे. आपल्याला कर्म येथे उपकारासाठी आले घर जावय कुंठे आले घर जावय कुंठे आले घर जावय कुंठे येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी. उपकार करण्याकरता येणं फक्त हा त्यांचा स्वभाव आहे. जो दीन आहे दीन म्हणजे ज्याच्या मनामध्ये ही कल्पना आहे कै मी उदार पावे कै मी उतार पावे हे काय कृपा करील नारायण काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन. समाधान चित्त माझे समाधान चित्त माझे खंडा येला धर्म कैये खंडा येला धर्म काय खंडा येला धर्म काय खंडा येला धर्म. मग तो कोणी असो फक्त दीन शब्द वापरला. उद्धराया जन जड जीवा जे जड आहे जे सामान्य आहे. हा उघडिले नक्षत्र जसं चारही वर्णाशी इथं वर्णभेद संपला. संतांचा स्वभावच हा आहे. मग तो कोणी असो दीन असो दयाळ कसंही असो त्यांच्या दिशेनं तुम्ही अंतकरणातली तार जरी जोडली तरी ते कृपा करतात. लक्षात त्यांच्या संगतीत तुम्हाला काळ खर्च करायला मिळाला नाही मिळाला सद्भावनेनं त्यांच्या चरणाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा ते कृपा करतील. श्रीगुरूचा स्वभाव आहे. सहज कृपा होत नाही. कधी कधी आपण आयुष्य जरी संगतीत खर्च केलं ना पूर्ण पण सद्भावना जर नसली ना भाऊ त्या चरणाजवळ ज्ञानोबा म्हणतात त्यांच्या चरणाजवळ जर सेवेची किंवा सद्भावनेची ओंजूळ जर नसेल ना ते कृपा कधीच करत नाही. कधीच नाही करत.
ज्ञानोबरांनी एवढी ज्ञानेश्वरी 9000 ओव्या आपल्या श्रीगुरूच्या कृपेनं पूर्ण केली ना, 13वा अध्याय जर वाचला तर माणसाची पूर्ण खटकी उडतील. ज्ञानोबराय म्हणतात, मी त्यांच्या द्वारामध्ये झाडण्यापासून तर सिंहासनापर्यंत सगळ्या भूमिका करायला तयार आहे. हेच नाही, शेजमी झाडी ना पुढं विठाल विठाल हला विठ्ठल काय झालं, पारायण बंद झाली. हा त्याचा परिणाम. मग पारायणामध्ये ज्ञानेश्वरी एवढे उभे आहेत ना, एवढ्यामध्ये अशोक दादा त्यांच्याकरता टाळे वाजवा. कोणते विचार फार ओव्या पाठ आहे. पारायण फार पारायण केली त्यांनी, कारण त्यांच्या काळात फॉर्म टाकायला कोणीच नव्हतं. गटच नाही, कायम झेंडा त्यांचाच. ज्ञानोबराय म्हणतात, मी सगळी प्रक्रिया करीन, सेवा महत्वाची. तेच सेवा. नाथ महाराजांनी या प्रसंगाचं वर्णन इतकं खास केलं. श्रीमद भागवताच्या 2ऱ्या अध्यायामध्ये माझ्या मते 15व्या किंवा 16व्या श्लोकावर कदाचित वर्णन असेल. संतांची भेट ही भाग्यानं तर सांगितलीच, पण दुसरी गोष्ट सद्गुरू जी कृपा आहेत ना, ती त्यापेक्षा भाग्यानं सांगितली. गुरुचे उपमे समान पाहता जगी न दिसे आन. त्या श्रीगुरूच्या कृपे करता जन्मोजन्मी सुद्धा वाट पाहावी लागते. आळंदी क्षेत्रामध्ये ज्यावेळेस गुरुवर्य सद्गुरू स्वामी रामगिरीजी महाराजांची कीर्तन सेवा झाली, त्यावेळेस महाराजांनी योगीराज चांगदेव महाराजांचा दृष्टांत सांगितला. 1400 वर्ष योगीराज चांगदेव महाराजांना त्या सद्गुरूच्या कृपे करता वाट पाहावी लागली. विठ्ठल ज्याच्या जवळ नित्य पुण्याची जोड आहे, ज्याच्या जवळ विवेकाची चाड आहे, वैराग्याची सेज आहे, तै लाहीजे रोकडी सद्गुरु कृपा, त्याला गुरुकृपा आहे माऊली का. मग कदाचित त्यांचा स्मरण शक्ती पाहताना सुद्धा आपला उद्धार होऊ शकतो. त्या श्रीगुरूने तुमचं स्मरण जरी केलं ना, तुमचा उद्धार झाला. एकलव्याजवळ मला नाही वाटलं की बाबा द्रोणाचार्यांच्या आश्रमामध्ये तो 10-5 दिवस थांबला शिबिरापुरता. 21 दिवस पंक्तीपुरता. आश्रमाच्या महाद्वाराच्या आतमध्ये आला. द्रोणाचार्याने पाहिलं हा एकलव्य आहे. आचार्यांनी नकार दिला, मी तुला शिकवू शकत नाही. ते मला मग माझ्याकडे मार्क नाही काय बाबा, कमी कुठं आहे बाबा, मला ॲडमिशनच नाही तुमच्या. नाही बाबा, नाही जमतच नाही. वरून प्रेशर असल्यावर लई बिघडून जातं कधी कधी, नाही जमत. हा ॲपच बसत नाही. कारण नियम आहे भारतातला पहिल्यापासूनच, ज्याचा वशिला त्याचा डॉगी काशी. जगाचा नियम अवघड बाबा. नाही म्हणून सांगितलं, नकार दिला, हरकत नाही. निष्ठा आहे, निष्ठी नाही. आता सध्या फार अवघड आहे. जिधर तेरा भाई उदर. तुम्ही जिकडे राणी रुवा तिकडे जय हो. सध्या ऐकून ठेवा, काम येईल. सध्या जास्त वरछेवर भरोसा ठेवू नका. तो कधी पक्ष बदलितो. मागल्याच्या अवकाळ होते. का रे बा, तू तर मागल्या पडेल म्हणतो इकडं चिन्ह आणायचं ना, आता तू म्हणतो इकडं. साहेब बदल, मी काय करू. निष्ठा स्थिर असावी. ऐका, विनोद सोडून द्या. एकलव्य द्रोणाचार्यांच्या आश्रमातून माघारी पावलाने निघाला. डोळ्यामध्ये पाणी आलं. आपल्याला श्रीगुरूचा संग घडला नाही, पण जिद्द सोडली नाही त्याने. आश्रमाच्या बाहेर आला. कितीतरी दूर अंतरावर गंगेच्या तीरावर पार्थिव लिंगाची मूर्ती बनवली मातीची. आपल्या श्रीगुरूचं स्वरूप आठवलं, मूर्ती बनवली आणि त्या निर्जीव मूर्तीला आज्ञा मागाली. हे गुरुवर असा बाण मारू. हे गुरुवर, ज्या दिशेनं द्रोणाचार्यांचा आश्रम आहे आणि त्या आश्रमाची जी हवा आहे, ती हवा त्या दिशेनं वाहते. ज्या दिशेनं, त्या दिशेनं तो एकलव्य उभा आहे.
त्या श्रीगुरूच्या अंगावर असलेला वारा माझ्या अंगी यावा आणि त्या अंगावर आलेल्या वाऱ्याला त्यानं स्वीकारावं आणि त्या वाऱ्याला आज्ञा द्यावी. हे वायुदेवता, तू माझ्या श्रीगुरूच्या आश्रमाच्या दिशेनं आलाय, सांग असा बाण मारू, त्या मूर्तीकडे पाहावं. आणि मूर्तीने महाराज ती निर्जीव आहे. परिणाम स्वरूप असं म्हणतात, आपण सगळ्यांनी ऐकलं, अर्जुनापेक्षाही एकलव्य सर्वश्रेष्ठ धनुर्धर हे द्रोणाचार्यांना माहीत होतं. हे मला नाही माहीत, द्रोणाचार्यांना माहीत होतं म्हणून अंगुष्ठा मागितला. विठ्ठल अर्जुनापेक्षाही सर्वश्रेष्ठ होता का तो? तिथं राहिला का गुरुग्रही? नाही, राहिला नाही, पण श्रद्धा आहे, ती कृपा आहे. आप बेटे देवा आपे आप बेटे देव आपे आप, बेटे देव आपे आप. गुरु चरणे ठेविता भाव आपे आप बेटे देवा आपे आप बेटे देवा आपे आप बेटे देविता भाव आपे ते देव आपे आपे भेटेल देव, आपे आप भेटेल देव. काय झालं, कधी कधी अपवाद होऊ नये. खालची बसणारे म्हणते बाबा त्यांच्या भागातला, स्वाबदार त्याच भागातला, वाजवणार आहे तिकडचा, म्हणणारे सुद्धा तिकड. अरे हे त्याच्यामुळे घड्याळ पुढे जातं का काय बुवा? नाना क्या बात है, उद्या अडचण येऊ नये ना. मग आपण वेळेत आवरावर राहिलं, पुढल्या वर्षी आला योग, नाही तर दुसऱ्या गावात. ऐका, संत कृपा, स्मरण जरी केलं श्री गुरुने, स्मरण शक्तिपाताने आपला उद्धार होतो. स्पर्श कृपा, सद्गुरूचा स्पर्श जरी झाला तरी आपल्यावर कृपा होते. महाराज आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया, अशा अनेक अंगाने श्री गुरु आपला उद्धार करतात, कारण ते साक्षात ब्रह्ममूर्ती आहे. त्या दिनाची, त्या जडाची, त्या जीवाची अपेक्षा पाहिजे की महाराज माझा उद्धार करा, आणि निश्चित उद्धार होतो महाराज. त्या संतांचा अधिकार आहे. आपल्याजवळ फक्त विवेक असावा, सद्भावना असावी, आणि कायेनं वाचेनं मनानं शरणगती स्वीकारावी. कायेनं वाचेनं ज्यावेळेस आपण शरण जातो ना, त्यावेळेस पहिला संतांचा आपल्यावर कृपा प्रसाद, पहिला आपला अहंकार उठवतात. उठवी ठाणे अहंकार, त्या शिष्या करतात, म्हणून त्यांचं येणं उद्धारा करतायत आपल्या. वास्तव त्यांचं स्वरूप, त्यांचा अधिकार जर पाहिला तर ब्रह्मादिक सुद्धा त्यांच्या पायावर लोळवून घेतात. लक्षात घ्या, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. अशा संतांच्या संगतीत राहिलेला कसाही विषयी असो, आसक्त असो, पामर असो, कसाही असू द्या, संत कृपेत्वरी उद्धरती. आणि अशा महात्म्यांच्या संगतीबद्दल नामदेवराय म्हणतात, बाबा हे प्रभू, मला जन्मोजन्मी यांची संगत घडावी, यांचा संग घडावा. अभंगाच्या शेवटच्या अखंडित नामा त्याचा वाच पाहे, अखंडित नामा त्यांची वाच पाहे, अखंडित नामा त्यांची वाट पाहे, अखंडित अखंडित नामा त्यांची वाच पाये, अखंडित नामा त्यांची वाच पाये, अखंडित नामा त्यांची वाट पाहे, अखंडित नामा त्यांची वाट पाहे. निशिदी निध्यायेचा संग
संगती निशिदिनी ध्याय संगती ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी निशिते निधाय संगती निशिते निधाय संगती ब्रह्मादिक त्याची वंदिती पायवणी ब्रह्मादिक त्याचे वंदिती म्हणून त्यांचा संग घडावा जन्मजन्मी. तशी सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांना आपणही विनंती करूया की पुन्हा अशा स्तोत्रीय महात्म्याच्या संगतीमध्ये, ब्रह्मनिष्ठ महात्म्याच्या संगतीमध्ये सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या पायावर विनंती आहे की महाराज जर कदाचित पुन्हा मनुष्य जन्म जर प्राप्त झाला ना, इथलं श्वान जरी बनवलं, इथली गाय वासरू जरी बनवलं, फक्त इथलं बनवा जेणेकरून आमचा उद्धार होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली काही बोलिलो बोबडे माय बापा तुम्हा पुढे सलगी लाडे कोडी मज क्षमा करावी. जे बरोबर आहे ते गुरुवारी महाराजांचं आहे, जे चुकीचे आहेत माझ्या बुद्धीचे दोष. म्हणून झालेली सेवा गुरुवारी बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय.